शिक्त सेवक सेविकांचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपण अर्पण दान दशमांश देणगी भाग 14वा आम्ही पाहत आहोत आणि या 14व्या भागामध्ये आज आम्हाला पुन्हा एक वार शिकायचं आहे। आम्ही मागच्या रेफरन्स बघितला 13व्या भागामधला मलाकीचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 8 ते 10 दशमांश तुम्ही भांडारात आणा। आणि म्हणून प्रिय आज आम्ही सातत्याने गेल्या 13 भागामध्ये अर्पण दान दशमांश याविषयी शिकत आहोत। आज देखील पुन्हा एक वार परमेश्वराच्या गौरवासाठी आम्ही या ठिकाणी काही शास्त्र भाग आम्ही वाचणार आहोत आणि त्या शास्त्र भागामध्ये आम्ही रोमकरचं पत्र अध्याय क्रमांक 13 वचन क्रमांक 6, 7 आणि 8 पाहिलं। त्याचप्रमाणे रोमकरचं पत्र अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 18 वाचलं। पुन्हा एक वार आम्ही या समाला चिंतन मननासाठी रोमकरचं पत्र अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 18 पाहूया। वाचूया। कारण तसले लोक आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत तर स्वतःच्या पोटाची सेवा करीतात, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात आणि गोड व लागवी भाषणाने भोळ्या बाबड्यांचे अंतकरणे भुलवितात। सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर सर्व गोष्टीचं एकच मूळ आहे, तो म्हणजे दान, अर्पण, दशमांश, देणगी, प्रेमाच्या पावत्या, वर्गण्या आणि याचं मूळ कारण ते। अनेक लोकांना असं वाटते की देवाची सेवा करीत असताना भरपूर अशी आयुष करायला मिळते। अनेक लोकांना असं वाटतं की देवाची सेवा करीत असताना खूप मोठा बहुमान मिळतो। अनेक लोकांना असं वाटतं की परमेश्वराचा प्रभू येशूचा गौरव करणं, प्रभू येशूची सेवकाई करणं, पालक बनणं, पास्टर बनणं, रेव्हरंड बनणं, याजक बनणं कितीतरी सोपं आहे, काही अवघड नाही, काही क्वालिफिकेशन लागत नाही, काही उंची लागत नाही, वजन लागत नाही, छाती लागत नाही, काय प्रकारचं शिक्षण लागत नाही, श्रीमंत गरीब काहीच लागत नाही, तो कुठून आला, कसा आला, कसं जीवन आहे काहीच लागत नाही। फक्त 1-2 वर्ष बायबल कॉलेज करायचं आणि काही लोकांनी आता बायबल कॉलेज करायचं सोडून दिले। हे उठते सुटते डायरेक्ट लगेच सेवक बनायला सुरुवात करतात। त्याचं कारण काय माहिती? कारण आमच्या पूर्वी झालेले घडलेले आम्ही पाहत असलेले आम्हाला शॅम्पल असणारे ज्याच्या पावलावर पाऊल ठेवून आज आम्ही म्हणत आहोत की सेवकाई खूप सोपी आहे, सेवकाईमध्ये खूप आदर आहे, सेवकाईमध्ये खूप सन्मान आहे, सेवकाई खूप मध्ये धंदा आहे, धंदा बिझनेस, सेवा केल्याने खूप काही ऐश्वर्य मिळतं। कारण अनेक लोक म्हणतात आमच्या समोर सायकलवर आलेला एक साधा मनुष्य, तुटके मुटके फाटके तुटके कपडे होते, नीटनेटकी सायकल गाडी नव्हती, कुठेतरी मधीच बंद पडायची, पण आज पालक साहेब त्यांच्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे, आज त्यांच्याकडे मोठा 50 लाखाचा बंगला आहे। आणि मग ज्यावेळेस सर्वसाधारण बिलिवास भावाला हे समजतं त्याला वाटतं सेवा एकदम सोपी आहे आणि मग तो आमच्या सेवेचं अनुकरण करायला पाहतो। तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेचं अनुकरण करत नाही। प्रभू येशूने कशा प्रकारे सेवा केली, त्याच्या प्रिय प्रेषितांनी कशा प्रकारे सेवा केली, त्याच्या शिष्यांनी कशा प्रकारे सेवा केली आणि आज आम्हाला कशा प्रकारची सेवा करायची आहे, आज हा मनुष्य विसरलेला आहे। आणि म्हणून अनेक लोक फुटाफुटाट घरा गणित ब्रदर फादर सिस्टर काय व्हायला लागलेत। घरा गणित चर्च एका गावात 4-4 मंडळ्या, मोकार लोक सुटलेत। कारण काय? अर्पण घेता येतं, दान घेता येतं, दशमांश घेता येतो, देणगी घेता येतो, पावत्या फाडता येतात आणि त्याच्यावर आयुष करता येते। मला तुम्हाला सांगू द्या, सगळ्या गोष्टीचं गणित याच ठिकाणी आहे। आणि म्हणून आम्ही वारंवार लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून आपण अर्पण दान दशमांश देणगी आज 14व्या भागामध्ये तिथल्या पाहत आहोत। रोमकरचं पत्र अध्याय क्रमांक 16 आणि 18 असले लोक स्वतःच्या पोटाची सेवा करतात, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करत नाही। आणि मग जर प्रभू येशू ख्रिस्ताची सेवाच करत नाही तर प्रभू येशूच्या नावाचा बदनाम करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला? या जगामध्ये तुम्हाला दुसरे काही साधनं नाहीत का पोटाची सेवा करण्यासाठी? अनेक साधनं आहेत, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा साधनाचा उपयोग करू शकता। मग देवाचीच बाजू का निवडली, सेवकाईच का निवडली? ही सत्य गोष्ट आहे। आणि म्हणून या सेवेमध्ये इतक्या काही कठीणाईमध्ये आम्हाला जावं लागतं, या सेवेमध्ये स्वतःला इतकं काही झोकून द्यावं लागतं, या सेवेमध्ये आम्हाला स्वतःचं अर्पण द्यावं लागतं, या सेवेमध्ये आमचं जीवन परमेश्वराला दान म्हणून द्यावं लागतं, त्याला म्हणतात सेवा।
आणि जो दान देतो ना तो कुठल्याही प्रकारचं माग घेत नाही. आम्ही जर साधं उदाहरण पाहिलं आमच्या गावामध्ये किंवा आमच्या दारामध्ये आमच्या अंगणामध्ये जर एखादा भिकारी आला आणि त्याला जर आम्ही XYZ काही गोष्टी जर दिल्या तर निश्चित अर्थाने आम्हाला त्या गोष्टीची ज्यावेळेस गरज पडती त्यावेळेस आम्ही त्या भिकाऱ्याच्या पाठीमागे जाऊन त्या वस्तू त्याच्याकडून हिसकावून घेत नाही किंवा त्याला म्हणत नाही भिकारी साहेब प्लीज माझ्याकडे तेवढंच होतं कृपा करून ती रिटर्न देता का मला त्याची खूप गरज नाही. प्रिय दिलं अशाच प्रकारे परमेश्वराला आम्ही आमचं जीवन अर्पण करायला पाहिजे. आज अनेक लोकांनी फक्त अर्पण पैशाच्या स्वरूपात दिलेलं आहे, त्यांचं जीवन अर्पण नाही, त्यांच्या खेळी कुशल अर्पण केले नाही, त्यांची चैनबाजी अर्पण केली नाही, त्यांचं सुख सोहळे अर्पण केले नाही, त्यांच्या जगातल्या ज्या गोष्टीची हवस आहे ती हवस परमेश्वराला अर्पण केली नाही. या सगळ्या गोष्टी जवळ असून फक्त पैशाच्या नाण्याच्या रुपयाच्या माध्यमातून जर आम्ही अर्पण दान दशमावून देवाला देत आहोत तर निश्चित अर्थाने याचा अर्थ आम्ही पोटाचीच उपजीविका करीत आहोत. परमेश्वराला हे पण द्या. आज आम्ही 13 भागामध्ये केवळ दान अर्पण दशमावून देणगी या जगासाठी लोकांसाठी अनाथांसाठी विधवांसाठी गरिबांसाठी लुळ्यासाठी पांगळ्यासाठी याकडे पाहिलं, परंतु आज वैयक्तिकरित्या आम्ही आमच्या स्वतःचं जीवनाचं अर्पण आमचं स्वतःचं जीवन दान आमच्या स्वतःचं जीवनाचा दशमांश आमच्या स्वतःची जीवन परमेश्वराला देणं परमेश्वराच्या मार्गामध्ये चालणं हे सर्व उत्कृष्ट दान आहे. परंतु प्रेमाने प्रीतीने मीपणाने अहमपणाने गर्वाने अभिमानाने व्यर्थ पुशारकी लबाडकीने नाही. जर आम्ही या सगळ्या गोष्टीने जर ह्या गोष्टी करायला लागलो तर निश्चित अर्थाने आमच्या जीवनाचा काही उपयोग नाही. कारण आम्हाला करंतिकाच्या पुस्तकामध्ये नव्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळते की प्रेषित पौल म्हणत आहे मी माझ्या स्वतःचं जिवंत देह शरीर जरी जाळण्यासाठी अर्पण केलं परंतु माझ्या ठाई जर प्रीती नाही तर माझा काही उपयोग नाही. मग तशाच प्रकारे अर्पण दान दशमांश देताना या सर्व गोष्टी करताना आमच्या ठाई देवाची प्रीती पाहिजे. देवाची प्रीती जर असेल तर आम्ही सर्व काही सहन करण्यास शिकायला इतरांना सांगण्यासाठी आमच्या स्वतःच्या आचरणासाठी आम्ही त्या ठिकाणी तयार होऊ. आणि म्हणून आम्ही पाहूया पहिलं करंतिकाचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 2 आपण अर्पण दान दशमांश देणगी याविषयी चिंतन आणि मनन अध्ययन करत आहोत. पहिलं करंतिकाचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 2 कडे पाहू. त्यामध्ये लिहिलेलं आहे कारभारी जो आहे प्रमुख जो आहे मेन हेडलाईन जो आहे साहेब जे आहेत किंवा आमच्यावरचे जे अधिकारी आहेत ते विश्वासू असले पाहिजे. विश्वासू मनुष्याच्या हातातच आम्ही अर्पण दान दशमांश द्यायला सांगितलेलं आहे. मग आज आम्ही कुणाच्या हातामध्ये देत आहोत आज आम्हाला ते पाहायचं आहे. वाचूया आपण. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. पहिलं करंतिकाचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 2. कारभारी म्हणजे काय? कारभार पाहणारा, देखरेख करणारा, नियंत्रण ठेवणारा, आलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित टप्प्यावाईज नेणारा, सगळ्या गोष्टीची चोख रोख ठेवणारा, सगळ्या गोष्टीचा हिशोब ठेवणारा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित ज्याला ज्याच्या त्याच्या जाग्यावर ज्याला त्याला हव्या आहेत, ज्या ज्या गोष्टीसाठी ज्या ज्या कारणासाठी ज्या ज्या प्रॉब्लेमसाठी ज्या हव्या आहेत त्या देणं आणि घेणं म्हणजे अर्पण देणं देखील आणि अर्पण घेणं देखील. मग अर्पण ज्यावेळेस लोक देवाच्या बिलीव्हर्स भाऊ आणि बहीण आणि आई वडील आपलं अर्पण घेऊन मंदिरामध्ये येतात, चर्च मध्ये येतात, देवळामध्ये येतात, त्या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यावर एक कारभारी नेमलेला असतो. आणि म्हणून तो कारभारी जो आहे ना तर परमेश्वरचं वचन आम्हाला नव्या करारामध्ये सांगत आहे की तो कारभारी जो आहे तो विश्वासू पाहिजे. जोपर्यंत आम्ही विश्वासू राहत नाही तोपर्यंत आमच्या ताब्यात काही मिळणार नाही. अनेक कारभारी होऊन गेले. आमच्या परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या टीम मध्ये एक कारभारी होता. प्रभू येशूच्या जी शिष्यांची एक टीम होती, जी सहभागिता होती, जे त्यांचे एक छोटासा ग्रुप होता, जे त्यांची मिनिस्ट्री होती ना छोटी, त्या मिनिस्ट्री मधला कारभारी यहुदा इस्करियोत होता. तो यहुदा इस्करियोत जो होता तो कारभारी विश्वासू नव्हता. आम्हाला पाहायला मिळतं कारण सातत्याने तो त्यातले काही वाटव्यातले पैसे चोरीत असत, त्याची आफडादफड करीत असत आणि शेवटी पैशासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने वधस्तंभावर धरून देण्यास 30 रुपयाच्या नाणीसाठी त्याचा. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की आमचा जो कारभारी आहे तो विश्वासू असला पाहिजे. आज अनेक CNI सारखे जे चर्चेस आहेत, जुने जे चर्चेस आहेत, मेन लाईनचे जे चर्चेस आहेत त्यामध्ये कारभारीची निवडणूक आहे. परंतु तो जो कारभारी आहे तो कारभारी पाळताना सुद्धा हातात घेतो.
तो कारभारी याजक लोकांना खिशात घेऊन मिळतो. तो कारभारी म्हणजे त्या गोष्टीचा एकदम प्रमुख बनवतो. सगळं काही त्याच्याच एकट्याचं विश्वासू असला पाहिजे. आणि त्या विश्वासाने त्याच्याकडे जो कारभार दिलेला आहे म्हणजे अर्पण, दान, दशमांश, देणगी आणि वर्गाने याचा जो हिशोब आहे योग्य त्या पद्धतीने त्याचा खर्च करणं, जमा करणं, वजाबाकी करणं, जे काय आहे त्याचे देखरेख करणारा कारभारी विश्वासू असला पाहिजे. पुढे लिहिलं आहे वाचा. 4था अध्याय 2रं वचन. कारभारी म्हटलं की तो विश्वासू असला पाहिजे. कारभारी म्हटलं की तो विश्वासू असला पाहिजे. तरी तुमच्याकडून किंवा मानवी न्यायाधीशाकडून माझा न्याय निवाडा व्हावा याचे मला काहीच वाटत नाही. कोणत्याही व्यक्तीने निमरात्रीच्या येऊन मला हिशोब विचारावा. कोणत्याही व्यक्तीने, कोणत्याही बिलीवर्स भावानी, बहिणीने, आई वडिलांनी जो तुमच्या मंदिराचा देखरेख करणारा आहे, त्याचा कारभारी आहे, जो खजिनदार आहे, ज्याच्याकडे अर्पण, दान, दशमांश, देणगी, अनेक विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, बाहेर गावी राहणारे, सणासुदीला येणारे, मोठमोठे अर्पण करणारे जे लोक आहेत ना, वर्षाला देणारे, महिन्याला देणारे, हप्त्याला देणारे, दररोज देणारे, अधून मधून देणारे, पार्ट्याला देणारे, आपलं चर्च लग्नासाठी भाड्याने दिलेले त्याचं वसूल करणारे, वाढदिवसाला दिलं वसूल करणारी, एखाद्या दुसऱ्या जैगिकरित्याच्या मीटिंग साठी दिलेलं त्याचंही वसूल करणारी, हे जे कारभारी आहेत ना, हा विश्वासू पाहिजे. निम्या रात्री जरी त्याला कुठल्याही बिलवस भावानी आणि बहिणीने, आई वडिलांनी त्याला जर विचारलं ना त्या दानपात्राविषयी, तर त्याला खात्रीने ते सांगता आलं पाहिजे. आज विषयच मिटला. आज कुणीच कुणाला देत नाही. आज ज्या ठिकाणी ते जात ना तिथंच गुडूप होतं. पवित्र शास्त्राचं आम्हाला सांगतंय. ऍक्च्युली त्या वचनाप्रमाणे घडत नाही, परंतु मी तुम्हाला त्या वचनाची आठवण करून देतो. गरिबीमधून काबाड कष्ट करून एक पैसा जमवतो आणि बोक्स पडलेल्या पिशवीत टाकतो आणि तो पाहायला जातो तर त्या पिशवीमध्ये काहीच नसतं. असं मंडळीला भोक्स पडलंय, चर्चला भोक्स पडलंय, दान पात्राच्या डब्याला भोक्से पडलेत. त्याच्यामध्ये टाकलं का ते कुठं जातं, कधी जातं, त्याचा हिशोब राहिलेला नाही. आणि म्हणून आज मंदिरात अन्न नाही, दशमांश नाही, दान नाही, आणि म्हणून लोकांना आशीर्वाद नाही. आणि लोकांना आशीर्वाद नाही म्हणून आज याजक उपाशी मारायची पाळी आलेली. याचं कारण काय? तर लोकांना योग्य ती गोष्ट दिली नाही म्हणून लोक आशीर्वादित नाही, आणि लोक आशीर्वादित नाही म्हणून त्यांच्याकडे काही नसल्या कारणाने ते मंदिरात जमा करत नाही. आणि मंदिरात जमा करीत नाही म्हणून मंदिराच्या निवदावर जगणारे, मंदिराच्या अर्पणावर जगणारे, मंदिराच्या दानावर जगणारे, मंदिराच्या दशमांशवर जगणारे, मंदिराच्या देणगीवर जगणारे, मंदिराच्या पावत्यावर जगणारे, प्रभू येशूच्या नावावर जगणारे असे जे लोक आहेत, तर आम्ही पाहतो त्या ठिकाणी की रोमकराचं पत्र अध्याय क्रमांक 16-18 मध्ये म्हणतात स्वतःच्या पोटाची सेवा करतात. ते ख्रिस्ताची सेवा करतच नाही. ख्रिस्ताची जर सेवा केली असती तर ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये नसत्या दिल्या. आज ज्या अर्थी आमच्या जीवनामध्ये केवळ बाह्य स्वरूप दिसत आहे, केवळ जगातल्या हालावेला, जगातल्या खेली खुशीला, जगातले सांगढोंग, जगातली प्रॉपर्टी जमवणं, जगातल्या कुलषित झालेल्या लोकांप्रमाणे जीवन जगणं जर विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील जर जगत आहे, तर प्रिय याचा अर्थ आम्ही ख्रिस्ताची सेवा करत नाही. आम्ही आमची स्वतःची फसवणूक करत आहोत की मी याजक आहे, मी पास्टर आहे, मी रेव्हरंट आहे, मी बिशप आहे, मी कोऑर्डिनेटर आहे, मी फादर आहे, मी गुरुजी आहे, मी कर्नल आहे, मी आणखीन कोणते ते आहेत बरेचसे लोक स्वतःची फसवणूक करत आहात. आणि हे सत्य सांगणं खूप गरजेचं आहे. काल थोडा राहिलेला आहे. जितका वेळ आम्ही अर्पण, दान, दशमान, देणगी यावर जीवन जगलो तितकं पुरं आहे. याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की यापुढे तुम्ही घेऊ नका, ते घ्या, निश्चित घ्या. आणि माझ्या बिलीवर्स भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, तुम्ही निश्चित 100% ते द्या, कारण तुमचा आशीर्वाद रोखलेला आहे. तुमचा आशीर्वाद तुम्ही रोखू नका. तुमचा आशीर्वाद मिळकत होण्यासाठी तुम्ही तुमचं दान, दशमांश, देणगी जे काही असेल ते भांडारामध्ये जमा करा. आणि ज्या कारभाऱ्याकडे ते जमा होत आहे, कारभारी दादांनो, माझी मी तुम्हाला विनंती आहे की आतापर्यंतचा हिशोब ठेवला नसेल ना, प्रभूला क्षमा मागा. जाऊ द्या, झालंय गेलं, जाऊ द्या तिकडं. पण तो आजच्या दिवसापासून जर तुम्हाला ख्रिस्त समजलाय, जर तुम्हाला वचन समजलंय, जर तुम्हाला पोटाची सेवा न करता ख्रिस्ताची जर सेवा करायची असेल, तर आजच्या दिवसापासून तुम्ही त्याचा हिशोब ठेवायला सुरुवात करा. परमेश्वर तुमच्या झालेल्या पापाची क्षमा कर.
यापुढे केवळ त्याच्यावर अवलंबून राहू नका. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो करंथीकरांचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 6 मध्ये प्रेषित पौल त्या ठिकाणी स्वतःविषयीची साक्ष सांगतोय, अभिमानाने सांगतो, कारण तो पोटासाठी, उपजीविकासाठी किंवा स्वतःचा पोट भरण्यासाठी देवाची सेवेत आला नाही. तो मूळचाच लाख सगळ्या प्रकारच्या गोष्टी जवळ असणारा देवाचा महान सेवक, ज्याला दिमिश्काच्या रस्त्यावर पाचारण झालं, तो परमेश्वर, The Bluetooth device is ready to pair. तो परमेश्वर त्याने त्याला निवडलं. आणि तो जो देवाचा सेवक आहे त्या ठिकाणी केले वाचून अथवा कामधंदा केल्या वाचून उपजीविका करण्याचा हक्क उपजीविका करण्याचा हक्क मला व वर्णबाला मात्र नाही. मला व वर्णबाला मात्र नाही. सगळे लोक दानपात्र जगतात, सगळे लोक दर्पणावर जगतात, सगळे लोक दशमांशवर जगतात, सगळे लोक दिनगीवर जगत आहेत, सगळे लोक पावत्यावर जगत आहेत. मग मलाच का हक्क नाही? मीच का ते घेऊ नये? मीच काय कुणाचं घोडं पेंट खाल्लंय? माझंच घोडं कमून लंगडं होतंय तिथं. तो म्हणतो 9:6 मध्ये मला व वर्णबालाच काय कामधंदा केले वाचून उपजीविका. अहो बाकीचे काय फुकट होते? उलट हे प्रेषित पौल आणि त्याचे सहकारी काय करायचे, ज्या ज्या राज्यामध्ये जातील, ज्या ज्या गावात जातील, ज्या ज्या देशात जातील, त्या ठिकाणचं लोकांनी दिलेलं दशमांश देणगी, दान, अर्पण ते घेऊन सीधा मेन ठिकाणी, मेन लाईन चर्चला, यरुशलेमला जे प्रमुख चर्च होतं त्या प्रेषितांच्या चरणाजवळ आणून द्यायची. हे त्यातले काही खात नव्हते. कदाचित एखाद्या 2 गोष्टी जीवन जगण्यासाठी तर वापरून पण शिकत होतात. हा अधिकार तर दिलेला आहे. मला सांगायचं आहे की देवाच्या गौरवासाठी परमेश्वराच्या सेवकाने त्याच्यावर उपजीविका करावी. परंतु याचा अर्थ असा नाही की घरं भरावेत, याचा अर्थ असा नाही की प्लॉटिंग करावी, याचा अर्थ असा नाही की गाड्यावर गाड्या, बंगल्यावर बंगले चढवावे. अहो जेवढं दिलंय परमेश्वराने त्याच्यामध्ये आभार माना. अहो काही सेवकाला सायकली नाहीत, पेट्रोलला पैसे नाहीत, काही सेवकाला खाण्याची वाण पडली आणि आम्ही लागलो बिल्डिंगवर बिल्डिंग बांधायला, प्लॉटवर प्लॉट घ्यायला. इस्रायलच्या टुरा काय, राज्यांतर्गत टुरा काय, मोठमोठ्या शॉपिंग मध्ये, मॉलमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन आनंद करणं काय. अहो ज्या लोक आम्हाला दान पात्र देते त्या लोकांच्या लेकराला नीटनेटक्या अंगावर कपडे नाहीत, फाटक्या तुटक्या कपड्यावर येतात, तरी त्यांचे आई बाप धार्मिकतेमध्ये 2 रुपये, 10 रुपये, 50 जे काही असेल ते प्रामाणिक मध्ये टाकतात. याचा अर्थ असा नाही की तुमच्या लेकरांना फार एवढे कपडे पडलेत, उन्हे पडले, ते जुने कपडे सुद्धा लोकांना देत नाहीत. आमच्या घरामध्ये जुने भांडे करणाऱ्या लोकांना बघा, काही आहे का? आमची लायकी नाही, पात्रता नाही, बोलतो आम्ही परमेश्वराचं याजक पण स्वीकारलं, परमेश्वराची सेवकाही स्वीकारली, परमेश्वराला स्वीकारलं आणि परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव करण्यासाठी आज प्रभूमध्ये आम्ही जर वाढत आहोत. आणि परमेश्वर जर मला लोकांच्या तर्फे जर आम्हाला आशीर्वादित करत आहे, परमेश्वर जर आमची परिस्थिती बदलीत आहे, आत्मिक, भौतिक आणि सगळ्या गोष्टीची, तर इतकी काही परिस्थिती बदलू नका की वरती जाऊन घर बांधायला प्लॅन करताल. जुन्या करामध्ये लिहिले, तू आपले घरटे आकाशात जरी बांधले उंच, मी तुला तिथून वळून खाली आणीन, जमिनीवरच आपटीन. आणि म्हणून आम्ही जमिनीवर राहणाऱ्या लोकांनी एक लक्षात घ्यायचं, कितीही उडण्याचा प्रयत्न केला ना तर शेवटी जागा जमिनीवर असती, उतरायला, थांबायला. आकाशात कवर गिरट्या घालीन मनुष्य, आकाशात कवर फिरल, पेट्रोल तरी संपल, डिझेल तरी संपल, हवा तरी संपल, काही ना काही संपल आणि ते शेवटी खाली भूतलावर येईल. मग भूतलावर उडा तुम्ही, काय उडायचे तेवढं, पण तो लोकांच्या जीवावर नाही. मग स्वतः काबड कष्ट करा, प्रामाणिकपणा करा, बिझनेस करा, काय वाटेल ते दुनिया करा. आणि मग तुम्हाला हेलिकॉप्टर घ्या आणि तुमच्या घरावर हेलिपॅड करा. लोकांच्या जीवावर हेलिपॅड करू नका. या ठिकाणी लिहिले करंथीचं पहिलं पत्र 9 आणि 6 वचनामध्ये, काम धंदा केल्या वाचून आम्हाला उपजीविका करण्याचा अधिकार नाही. अख्खं गठुड यरुशलेम मध्ये घेऊन जायचं. तो पौल पागल होता का, येडा होता का, पिसाळा कुत्र चावलं होतं त्याला का? पौला एकटाच लय धार्मिक होता आणि बाकीचे सगळे विधर्मी होते का? पौल एकटाच पवित्र आत्म्याने भरलेला होता आणि बाकीच्या सेवकाला काही आत्मा नव्हता का? सगळ्यांना देवाचा आत्मा चालूच होता, परंतु खास विशेष करून पौलाची निवड केली होती यासाठी की उपजीविका आम्ही स्वतःच्या जीवावर देखील करू शकतो. हे उदाहरण पण दिलं. उपजीविका आम्ही देवाच्या दान, दशमांश, अर्पण याच्यावर पण करू शकतो, हे पण उदाहरण दिलं. मग ज्याला जे आवड आहे,
ज्याला जे पाचरण आहे, ज्या पद्धतीने देव त्याला चालवत आहे त्या प्रकारे तो चालत आहे. आम्ही आणखीन एक गोष्ट पाहूया. अध्याय क्रमांक 9, पहिलं करिन्थी अध्याय क्रमांक 9 वचन क्रमांक 14. प्रभूने नेमले आहे की त्याप्रमाणे प्रभू येशूने नेमले आहे की किंवा परमेश्वराने नेमले आहे की जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. जे सुवार्ता सांगतात. आता मला सांगा, सुवार्ता सांगणं म्हणजे काय? चांगली वार्ता, चांगली बातमी, चांगला मेसेज, उत्तम गोष्टी. आम्ही काय सांगतो? सुवार्ता कुठं सांगायला लावली? प्रेषित पौल साहेब काय म्हणत आहेत की ज्या ठिकाणी ख्रिस्त गेला नाही, ज्या ठिकाणी सत्य पोहोचलं नाही, ज्या ठिकाणी प्रभू येशूचा प्रसार झाला नाही, त्या अनोळखी ठिकाणी, त्या विधर्मी ठिकाणी, त्या माहीत नसलेल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी कुणी गेला नाही त्या ठिकाणी सांगितलेली चांगली बातमी तिला म्हणतात सुवार्ता. आमच्या घराजवळ, आमच्या शेजारी चर्चला येणारे, त्या चर्च मधून फोडणाऱ्या लोकांना जाऊन देवाचं गलत शिक्षण देऊन त्यांची मंडळी फोडणारी याला सुवार्ता नाही म्हणत, याला शुभवर्तमान म्हणत नाही. लागले याचकाचं काम करायला, लागले पाळक साहेबाचं काम करायला, कोऑर्डिनेटरचं साहेब करायला. जा, तुम्हाला सुवार्तेचा खरा अर्थ पहिला समजून घ्या की सुवार्ता काय आहे, सुवार्ता कशासाठी आहे, सुवार्ता कुणाला सांगितली जाते, सुवार्ता कुठं सांगितली जाते, सुवार्ता कशाची सांगितली जाते. तुम्ही प्रभूकडे या म्हणजे तुमची गरिबी दूर होईल. तुम्ही प्रभूकडे या म्हणजे दान मिळेल, दशमोन मिळेल, देणगी देईल, अर्पण मिळेल. तुम्ही प्रभूकडे या म्हणजे तुमची गरिबी दूर होईल. झोपडी असली तर बांगला होईल, बांगला असली तर माडी होईल, माडी असली तर मोठं तुमचं मॉलच तुमचं. ही सुवार्ता नाही, कुवार्ता सांगत आहेत. कुवार्ता लोकांना जगामध्ये आणखीन भरमिष्ट करण्यासाठी भरमिष्ट गोष्टी सांगत आहेत. आणि म्हणून आम्ही पाहिलं रोमकरचं पत्र अध्याय क्रमांक 16-18 मध्ये की स्वतःच्या पोटाची सेवा करतात, हे ख्रिस्ताची सेवा करत नाहीत. भोळ्या भाबड्या लोकांची अंतकरण भुलवतात. आणि यांना जे काही तुम्ही सांगताय ना, ही सुवार्ता नाही. लोकांना सांगायला झालं, येशूचं नाव पुढे लावलं म्हणजे झाली सुवार्ता. अहो, येशूचं नाव घेऊन सैतान देखील थरथर कापतो. सैतानाला विचारलं, एकच देव असा तू विश्वास ठेवतो का? त्या मनुष्याला विचारलं पहिल्या प्रथम. तो म्हटला होय, एकच देव आहे, मी असा विश्वास ठेवतो. मग त्या ठिकाणी वचन सांगतंय, हे तू बरं करतोस, हे तू चांगलं करतोस, कारण तुझ्यासारखंच भूत देखील विश्वास ठेवतात आणि लटलट थरथर कापतात. हे भूतापेक्षा गैर गुजरे लोक आहेत. काहीच ठेवलं नाही शिल्लक. आणि म्हणून सुवार्तेवर आम्ही उपजीविका करावी. देवाचं वचन सांगत आहे, परंतु सुवार्ता सांगत आहात तर आज अनेक लोक सुवार्ता सांगत नाही तर कुवार्ता सांगतात. अनेक लोक देवाच्या राज्याविषयी सांगत नाही तर जगाच्या राज्याविषयी सांगतात. अनेक लोक न्यायाच्या दिवशी सांगत नाही तर आमच्या खेळी खुशालीविषयी सांगतात. अनेक लोक एक परिवर्तनाविषयी सांगत नाही तर जगातलं आमचे कसं डेव्हलपमेंट होईल याविषयी सांगतात. याला म्हणतात कुवार्ता. आणि मग अशा लोकांनी चुकून सुद्धा देवाच्या नावाने येणार अर्पण, दान, दशमोन, देणगी, वर्गणी याच्यातला एकही रुपया घेऊ नये. अन्यथा आधो लोकांमधलं तिकीट तुम्ही तुमच्यासाठी कन्फर्म करून घेतात. हा, जर तुम्ही सुवार्ता म्हणजे चांगली वार्ता, खरी बातमी, सत्य बातमी, देवापासून आलेली, देवाच्या वचनाची, आत्म्याकडून आलेली, परमेश्वरकडून आलेली, आमची कान उघडणी करणारी, आमचं अंतकरण बदलणारी, आमचं परिवर्तन करणारी, आम्हाला परमेश्वरच्या चरणाजवळ नेणारी, आम्हाला सार्वकालिक जीवनावर नेणारी, मार्ग सत्य जीवनावर चालणारी आणि चालत असताना होत असलेल्या छोट्या मोठ्या चुक्या, अपराध क्षमा याची क्षमा करण्यासाठी देखील देवाच्या वचनाप्रमाणे चालणारी, देवाला भिवून वागणारी, ह्या गोष्टीचं मर्म, या गोष्टीचं वचन, या गोष्टीचं चिंतन, मनन, अध्ययन, या गोष्टीचं सांगितलेली जी वार्ता आहेत ना, तिला म्हणतात सुवार्ता. आज अनेक लोक हे मिळेल ते मिळेल याला तुम्ही सुवार्तेचं रूप देता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आपली उपजीविका त्याच्यावर करतात. वचनाला धरतात की सुवार्तेवर आपली उपजीविका करावी. तुम्ही वचनाला धरतात की काम धंदा केल्यावर आम्हाला उपजीविका नाही का, हे बाकीचे करतात. तुम्ही वचनाला धरतात, मग वचन हे पण धरा ना. तुम्हाला काय शिकवायला लावलेले लोकांना, तुम्ही काय शिकवितात, काय शिकले आहात आणि कशा प्रकारे तुम्ही लोक तयार करत आहात. करिन्थीचं पहिलं पत्र अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 18 मध्ये एक गोष्ट महत्वाची आणखीन एक सांगितलेली आहे. आम्ही पहिल्यांदा बघितलं 9:6 मध्ये, काम धंदा केल्या वाचून उपजीविका आम्हीच का करावी, पौल साहेब म्हणतायत. बाकीचे प्रेषित त्याच्यावर जगतात, मग आम्हीच एकतरी काम धंदा काय करावं, एवढं काय उक्त घेतलं का आम्ही.
आम्हीच फिटिंग काम काय करावं, आम्हीच फिटिंग काय काम करावं, आम्हीच दुसऱ्या जगातले कोणते काम करून सेवा का करावी? आम्ही काय उक्त घेतलं का आम्हाला पिसाळे कुत्रे चावली? परंतु देवाची योजना, जर देवाचं पाचरण आहे, जर आम्ही ते स्वीकारलेलं आहे, याचा अर्थ आम्ही स्वतःला परमेश्वराला अर्पण दिलेलं आहे, स्वतःचं दान परमेश्वराला दिलेलं आहे, स्वतः दशमोस म्हणून मी परमेश्वराच्या मंदिरात जमा झाले, स्वतःचं शरीर, स्वतःचे विचार, स्वतःचं सुख, स्वतःचं वैभव, स्वतःचा मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यक्त, फुशारकी, लबाडकी, जगातल्या सर्व प्रकारची लालच आम्ही सगळी एकत्र गुंडाळली आणि परमेश्वराला अर्पण करून दिली. जसं परमेश्वर ठेवीन त्याप्रमाणे चालू. सगळ्यांना तर ते पाचरण नाही. मला असं म्हणायचं नाही की तुम्ही सगळे त्याचप्रमाणे चला. तरी देखील प्रिय हो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे की आम्ही पहिलं वाचलं की 1 कोरिंथी 4:2 कारभारी विश्वासू असला पाहिजे, ज्याच्या हातात आम्हाला अर्पण, दान, दशमोन देणगी द्यायची ना, तो विश्वासू पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली 1 कोरिंथी 9:6 मध्ये काम धंदा केल्या वाचून आम्हाला उपजीविका करण्याचा अधिकार नाही का. तिसरी गोष्ट आम्ही पाहिली 9:14 मध्ये सुवार्थीवर उपजीविका करावी. जे सुवार्ता सांगतात त्यांनी सुवार्तेवर उपजीविका करावी. आणि आता आम्ही 1 कोरिंथी 9:18 वाचत आहोत. तर मग माझे वेतन काय? तर मग माझे वेतन काय? ते हेच की मी सुवार्ता फुकट सांगावी. मी सुवार्ता फुकट सांगावी. माझं हे वेतन आहे, माझा हा पगार आहे की मी फुकट सांगावी. देवाचं जर सेवा करायची आहे, देवाचा गौरव करायचा आहे, जर तुम्हाला सत्य जर जाणून घ्यायचं आहे, देवाची सेवा कशा प्रकारे करण्यात येते ती, किंवा परमेश्वराला काय काय गोष्टी आवडतात, किंवा परमेश्वराच्या सेवकाची काय काय क्वालिटी आहे, तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल तर यामध्ये स्पष्ट लिहिलेलं 1 कोरिंथी 9:18 मध्ये सुवार्ता फुकट सांगावी हे माझं वेतन. आज हे मला वेतन मिळत आहे. मी अभिमानाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सांगेल, साक्ष देईल, परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देईल. जेवढे देवाच्या अभिषिक्त सेवकांनी मला लाईव्ह फेसबुक मध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने जे काही हार्दिक शुभेच्छा दिलेल्या, त्या प्रत्येक अभिषिक्त सेवकांना, विश्वासणाऱ्या भावांना, बहिणींना मी परमेश्वरचा प्रभू येशूचा सेवक या नात्याने पास्टर राजू आलाट तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू, आभारी आहे. आणि मी तुम्हाला या ठिकाणी अभिवचन देखील देतो. गेल्या 20 वर्षामध्ये किंवा माझ्या जन्मापासून साधारणतः आज 20-21 वर्षामध्ये सेवा करीत असताना मी सुवार्ता फुकट सांगितली. मी सुवार्ता फुकट सांगितली. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो. मी सुवार्ता फुकट सांगेल. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो. आणि जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत 1 कोरिंथी 9:18 मी सुवार्ता फुकट सांगावं हेच माझं प्रभू येशूच्या नावामध्ये वेतन असेल. मी तुम्हाला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तुम्हाला नाही परमेश्वराला देतो, कारण मी ते पहिल्यापासून मी ते करत आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्हीही करावं. आम्ही वाचत आहोत 1 कोरिंथी 9:18 वाचूया. अशा हेतूने की मी सुवार्तेविषयीचा आपला हक्क पूर्णपणे पूर्ण बजावू नये. अहो मग माणूस एकदम 1 नंबरला जाईल. माझ्यासारखं कुणीच नाही, मीच देव. अहो सगळे लक्षण येते, काही ना काही कमी घटी राहू द्या, कुठं ना कुठं इकडे तिकडे होणार. परंतु इतकं काही इकडे तिकडे करू नका की जेणेकरून पार सगळं उलट पालट सत्यानाशच होईल. एक देवाला पटेल, देवाला आवडेल, मनुष्याला आवडेल, याचकाला आवडेल, बिलोस भावाला, बहिणीला, आईला आवडेल. ठीक आहे ना, उपजीविका करा. देवाने तो आम्हाला अधिकार दिलेला आहे. एखाद्याला नसली कायची नाही करू पारता, पण दुसऱ्यांनी करावी, पण त्याचा हिशोब ठेवावी. तो विश्वासू असावा. अर्पण, दान, दशमोस देणगीविषयी कारभारी जो आहे, ज्याच्याकडे त्याच्या हातामध्ये जो ससा दिलाय ना, त्या पात्याने पारधी बनू नये, अजून लोकांना जाळ्यात अडकू नये, अजून पाखरं घालून तिकडे रानातच भाजून खाऊ नये. काही लोक तिकडून तिकडेच भाजून खातात. दानाचा, दशमाचा, दर्पणाचा, अर्पणाचा सगळा सध्या नाच करून टाकलाय. शेवटी मग वर्गणीची वार्षिक वर्गणीला एखाद दिवस जत्राच्या निघतो, मग तिथं म्हणतो आपला मागचा हिशोब बघा, मागच्या वर्गणीचा. बस चुना लावून द्यायचा नुसता. याला खर्च केले, त्याचा खर्च केले, त्याचा खर्च केला, येईनी धाब्यावर बसून पार्ट्या केल्या, येईनी कपड्याला ते घेतले, येईनी काय काय कुठाने केले, हे ना लोकांना नाही सांगणार. डब्याला गेले, तेलाला गेले, हाराला गेले, तुपाला गेले, आमक्याला गेले. बस संपला विषय. 1.5 लाखाचा सत्यानाश चुना लावून मोकळे. परत लागले वर्गणी काढायला. चाललंय काय? अर्पण, दान, दशमोन देणगी आम्ही परमेश्वराला देतो. आणि परमेश्वराला देत असताना कारभारी हा विश्वासू पाहिजे असं देवाचं वचन सांगत आहे. 1 कोरिंथीचं पुस्तक अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 2 कारभारी विश्वासू असला पाहिजे. पण कधी कधी असं होतं, विश्वासू माणूसच आम्हाला दग देतो, देवा वाचून कोणी विश्वासू नाही. म्हणून आमचा भरोसा तो आमचा कारभारी बनवा. पवित्र आत्म्याला कारभारी बनवा. देवाच्या वचनाच्या समोर कारभारी बनवा. आणि जो खरोखर देवाच्या आत्मिकतेने चालणार आहे ना, त्याला खरं कारभारी बनवा. उठून सुटून लय मोठं घरे,
कारभारी बनून त्याचे गुण गुण पाहिजेत. आजकालचे आमचे कारभारी असतात मंदिराचे, त्याला काहीच येत नाही पण मोठा साहेब, आणि ज्याला सगळं काही येतं त्याचा केर कचरा, त्याला मोजायचंच नाही कारण तो हुशार आहे, तो सगळ्या गोष्टीचं टिपण ठेवीन, तो खरं बोलतो, तो कुठंच खर्च करू देणार नाही. आणि मग हो आम्हाला या ठिकाणी देवाचं वचन सांगतंय. आणि म्हणून दान अर्पण दशमांश देणगी हा विषय शिकत असताना आज 13व्या भागामध्ये आम्ही पाहत आहोत, 14व्या भागामध्ये आम्ही पाहत आहोत की आम्ही एक पॉइंट पाहिला. पहिली गोष्ट, स्वतःच्या पोटाची सेवा करणारे लोक आहेत त्यांच्यापासून जपून राहा. दुसरा पॉइंट पाहिला, कारभारी विश्वासू असला पाहिजे. तिसरा पॉइंट पाहिला, काम धंदा केल्या वाचून उपजीविका करण्याचा अधिकार आम्हाला नाही का? मला नाही का? मी सुद्धा म्हणाल मी इतकं लय टाका 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 करतोय ना, तर मला घेण्याचा अधिकार आहे ना. मी निम्या राज्याला घेऊ शकतो, हा माझा अधिकार आहे, हा मला परमेश्वराने दिलेला आहे. पण परमेश्वर देखील मला निम्या राज्याला विचारू शकतो की हे पैसे तू कशा प्रकारे खर्च केले, काय काय घेतलं, हे योग्य होतं का, हे गरजेचं होतं का? अहो एक गाडी असून दुसरी गाडी घेण्याची काय अडचणच नाही ना. आणि कुठं तुम्ही बिलिओस भावाला बहिणीला ते डस्टर फस्टर मध्ये घेऊन जातात. स्क्वॉडामध्ये कोण कोण जात? तुम्ही तुमच्या बायको, तुमचं पोरगण पोरगी, आणि लय झालं तर शेजारी पाजारी असणार डावा उजवं कुणीतरी एखादं, ते घेऊन का जातात रस्त्याने आपल्याला कोणी दांडा बिंडा लावू नये म्हणून. नाही तर त्यांनाही घेऊन नसते गेले, लाज वाटली असती तुम्हाला. मग जी गरज आहे ना ती गरजेपुरतं तुम्ही करा, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित देईल ना. त्या गरजेपुरतं जर असेल तर कुणी तुम्हाला बोट करणार नाही, कुणी तुम्हाला हिशोबाई मागणार नाही. कारण अर्पण दान दशमांश देणगी परमेश्वरच्या भांडारामध्ये जमा केली जाते आणि त्या देणगीचा उपयोग याजकांचा पगार, द्वारपालकांचा पगार, गायक वृंदाचा पगार, मंदिराची देखरेख, मंदिराची डागडुजी, अनाथ, विधवा, जे गरीब, आंधळे, लुळे, पांगळे, ज्यांना ज्यांना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्यांच्यासाठी तरतूद केलेली आहे. आणि म्हणून मी वारंवार गेल्या 13 भागामध्ये सांगत आहे की अर्पण दान दशमांश देणगी ही वैयक्तिक एकाची प्रॉपर्टी नाही. आज अनेक लोकांनी ती एकाची प्रॉपर्टी केली. काही कारभाराच्या ताब्यात द्यावं तर कारभाराने गाळाच केला, काही याचकाच्या ताब्यात द्यावं तर याचक म्हणलं बस मी, माझं पोरगा, माझा आजा, माझा पाजा, माझ्या अजून पुढच्या काही खानदानी, यांच्या व्यतिरिक्त नाही. सगळा सावळा गोंधळ चाललाय आणि या सावळ्या गोंधळातून तुमचं आणि माझं नुकसान होऊ नये अशी जर तुमची इच्छा असेल तर आज आम्हाला या गोष्टी सांगायला पाहिजे. 2 कोरिंथी 11 अध्याय आणि 7 ते 9 वचन पाहूया. आज आपण हा भाग इथं संपवणार आहोत आणि लव फेसबुकला आम्ही दुसरा विषय घेऊन चिंतन मनन अध्ययनासाठी येणार आहे. कारण आता लोकांचे कान पकली. गेल्या 14 भागात 14 दिवस रोज नुसतं अर्पण दान दशमांश ऐकून ना लोक जरी कमी पडली. मी हा चॅनलला तर लोक कमी यायला लागले, लाईव्हला कमी यायला लागले, लाईकही कमी व्हायला लागले, आणि युट्यूबला लावतो तर तिथेही कुणी बघत नाही. ते म्हणते या माणसाला काही येड लागलं का काय? आम्ही वाचूया 2 कोरिंथी 11 अध्याय 7 ते 9. तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हाला सांगितली. हे मी पाप केले काय? मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळांपासून वेतन घेऊन त्याला रुकले. आणि मी तुम्हाजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली आणि कोणत्याही प्रकारे तुम्हावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपे नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. वाचूया प्रिय. खूप सुंदर वचन आहे. मला असं वाटतं याच्यावर जर चिंतन मनन अध्ययन आणि याचं जर प्रकटीकरण करायला लागलो किंवा याचं जर विश्लेषण करायला लागलो तर आपल्याला नाविलाजाने आणखीन एक भागामध्ये जाईल. परमेश्वरचा आत्मा जर चालत असेल आपल्या अजून एक भागामध्ये तर आपण 100% जाऊ. कारण वचनाच्या मुळापर्यंत आम्हाला जायचं आहे. आम्ही आतापर्यंत जुन्या करारामधून भरपूर गोष्टी पाहिल्या आणि नव्या कराराचं देखील त्याला उदाहरण लावलं. आज पुन्हा एक वार नव्या करारामध्ये आम्ही पत्रामध्ये जात असताना पौलाचं कोरिंथीकरास 2 पत्र अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 7 पाहूया. तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता विनामूल्य सांगितली. हे मी पाप केले काय? आता जे लोक विनामूल्य सुवार्ता सांगतात, जे लोक फुकाट सुवार्ता सांगतात, जे लोक दान पात्र देणगी अर्पण दशमांश याच्यासाठी सेवाच करीत नाही, हे लोक काय येडे आहेत का? मग या लोकांनी काय पाप केले का? मग या लोकांना आशीर्वादाची का? अहो अनेक लोकांना ज्यावेळेस पाळक साहेबांचा वर्गाचा ज्यावेळेस संभाषण येतो ना त्यावेळेस म्हणतो अहो पाळक साहेब
तुम्ही याचा अर्थ देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाही. आम्ही म्हटलं काय साहेब देवाचं वचन काय? ते म्हणले दानपात्र देवाच्या सेवकाने उपजीविका करावी. हे याचा अर्थ तुम्हाला समजलं नाही. याचा अर्थ तुमच्यामध्ये काहीतरी खोट आहे. याचा अर्थ तुम्ही लोकांना डुप्लिकेट शिकवित नाही. याचा अर्थ लोकांना तुम्ही शास्त्राप्रमाणे शिकवायला लागलात ना म्हणून तुम्हाला दानपात्र मिळत नाही. तुम्ही सत्य बोलतात ना म्हणून तुमची मंडळी वाढली नाही. तुम्ही सत्य चालतात ना म्हणून तुम्हाला या मंडळीतून त्या मंडळी नुसती हकालपट्टी चाललेली. तुम्ही खरं सांगता ना, तुम्ही तोंडपूजापणा करत नाही, तुम्ही लाभासाठी काही करत नाही. तुम्ही जर चुकत असाल तर त्या भावाला सरळ वचनाच्या माध्यमातून सांगता ना, म्हणूनच तुमची उचल बांगडी होती. म्हणूनच लोक किंवा रोजचा जो आशीर्वाद आहे, जे अर्पण आहे, दान आहे, दशमशे देत नाही म्हणून तुम्ही गरीब राहिलात. मी म्हटलं धन्य आहे पाळे साहेब, बरं झालं तुम्हीच राहिले होते सांगायची. असे पण आहेत देवाच्या सेवकांनी गरीब राहणं. अहो आम्ही राजपुत्र राजकन्या आहोत. अहो आम्ही राजकीय याजक आहोत. आम्ही स्वर्गीय राजाचे वारीस आहोत. तो आमचा राजा, आम्ही त्याचे राजकुमार राजपुत्र. घाला गळ्यात माळा आणि हिंडा मग रस्त्याने. राजपुत्र आणि राजकन्या. तो देवाचा पुत्र, राजपुत्र नाही, देव स्वतः, तो सार्वभौम राजा. तो जर लीन होऊन आला, तो जगामध्ये आल्यानंतर स्वतःचं समर्पण केले, त्याचं राजवैभव सोडून आला, स्वर्गाचं सुख सोडून आला. जगामध्ये देखील त्याला काही मिळू शकत होतं. जर मुर्द्याला उठितोय, आता जर म्हणलं ना प्रभू येशूच्या नावात मुर्दा उठ, 1 लाख रुपये देतो, लगेच उठवित आणि सैतान येऊन लगेच झपक्याच्या मुर्द्याला उठवीन. काय सांगता येते? तो एवढा मोठा असून समर्पित झाला म्हणून लोकांना हेच समजलं नाही की दान काय द्यावा आणि अर्पण काय द्यावा. सगळे लोक त्याच्यावरच येऊन पडले जो जगतलं अर्पण आणि दान दशमून देणगी याबाबत शिकवतात. स्वर्गातून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त उतरला. मग तो प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही वचन पाहूया. पौलाचं कोरिन्थीकरास दुसरं पत्र अध्याय क्रमांक 11 आणि वचन क्रमांक 7. तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हाला सांगितले. हे मी पाप केले काय? प्रश्नचिन्ह. तुम्ही उच्च व्हावे, तुम्हाला आणि मला उंच करावं म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर टांगला गेला. ज्याप्रमाणे मोशेच्या काळामध्ये सर्पदंश झालेले जे लोक होते, तर परमेश्वराने मोशेला सांगितलं एक पितळेचा साप उंच कर, त्या ठिकाणी लटकून ठेव आणि जितके त्याच्याकडे पाहतील ना सगळे त्या दंशातून मुक्त होतील. अहो आम्हाला या सापाने, या दुष्टाने, या सैतानाने, या जगातल्या अधिकाऱ्याने इतके काय आमच्या भावांना, बहिणींना, आई वडील, याजक लोकांना इतके काय दंश करून ठेवलेत ना. परंतु आज त्या प्रभू येशूच्या पुत्राकडे पाय ना. प्रभू येशू तुमच्या आणि माझ्यासाठी कालूरच्या टेकडीवर त्या आडव्या आणि उभ्या वधस्तंभाच्या खांबावर त्या ठिकाणी टांगला गेला, अर्पण केला आणि जितकेही आज त्याच्याकडे पाहतात ते प्रत्येक जण प्रकाशमय पावले. आम्ही कुठं पाहतो? आजही आम्ही त्या टांगलेल्या प्रभू येशूची सुवार्ता नाही सांगत. तो कशासाठी टांगला गेला, तो कशासाठी आला, तो पुन्हा एक वार कशासाठी गेला, तो पुन्हा एक वार कशासाठी येईल. आम्ही फक्त एवढं सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त आला, आंधळ्याला दृष्टी दिली. प्रभू येशू ख्रिस्त आला, बहिरेला कान दिले. प्रभू येशू ख्रिस्त आला, तोत्रा बोलायला लागला. प्रभू येशू ख्रिस्त आला, पांगळा चालायला लागला. प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यांनी 12 वर्ष रक्तस्रावी नीट केली. प्रभू येशू आला, सगळ्या प्रकारचे चिन्ह चमत्कार सांगून लोकांना गोल 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 बिगून आहे ना भवऱ्याच्या चौकातच आणतात आणि मग लुटायचे काम चालू करतात. अर्पण काय हेच समजलं नाही. आमच्यासाठी अर्पण जाणारा प्रभू येशू ख्रिस्त का अर्पण झाला आम्ही त्याची सुवार्ता नाही सांगत. त्याने काय दान दिलंय, त्यांनी दशमांश दिला, देणगी दिली आणि तो ज्या देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाच्या राज्यातून जगामध्ये मानवदेही आला ना, तेव्हा त्यांनी तुम्हाला आणि मला उंच केले आणि आपल्याला स्वतःला लीन करून घेतलं. सगळ्यात लीन झाला देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. लीन आम्ही गीत गात होतो, लीनास लीन झाला, पाप्या क्षमा मिळाली. तो एवढा मोठा राजा असून लीन झाला आणि आम्ही छटाकभर एवढे नाही असं ताईट चालवतो. प्रभू येशूच्या पुढे ताईट उभा राहतो. गलत गोष्ट आहे. आज तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू येशूचा सेवक या नात्याने मी तुम्हाला एक चांगले प्राथमिक साप पाठवतो की तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपल्याला लीन करून देवाची सुवार्ता. प्रभू येशू ख्रिस्त आला, लीन झाला, राजाचा रंक झाला, एकदम लीनात लीन झाला आणि त्याने देवाची सुवार्ता खेडेगावापासून सिटीपर्यंत पोहोचत नेली. मला सांगा प्रभू येशू ख्रिस्ताने सुवार्तेचे पैसे घेतले का?
सुवार्ता सांगत असताना अर्पण दान दशमोन देणगी त्याच्या जाग्याच्या खिसा शिवला होता का, बटवा बांधला होता का, झोळी बांधली होती का, कॅरी बॅग किंवा ते कोणती बॅग म्हणतात पाठीमाग, सॅग बांधली होती का? आज शाखा काय घेतेत, पाकिट काय घेतेत, काय काय घेतेत, सगळं काही उलट चाललंय. कशासाठी? दान अर्पण दशमोन देणगी. अहो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सुवार्थ सांगायला आला, मग त्याने कुठे सुवार्थ सांगताना पैसे घेतले? अहो लोक बळ म्हणून देत होते. आणि मग त्याचे शिष्य यहूदा इस्करियोत कारभारी साहेब होते तिथं, त्यांच्याकडे पोच व्हायचे. काही पेत्र इकडे तिकडे, परंतु मेन कारभारी तो होता. तो स्वतः लीन झाला. आज आम्हाला लीन व्हायचं आहे. तो स्वतः देवाचा पुत्र आहे, मग आम्हाला देवाचा पुत्र म्हणण्याचा अधिकार मिळाला. जर पवित्र शास्त्र सांगत आहे की तो राजाचा राजा, देवाचा पुत्र म्हणून, जगाचा पुत्र म्हणून, देवाचा एकुलता एक पुत्र म्हणून या जगात आला, तर जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाचा स्वीकार केला, म्हणजे जितक्यांनी त्याच्या वचनाचा स्वीकार केला, तितक्यांना आबा बापा म्हणण्याचा अधिकार दिला, तितक्यांना पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. मग तो देवाचा पुत्र होता, तर मग आम्ही कुणाचे पुत्र आहेत? आम्ही देवाचेच पुत्र आहोत ना. मग देवाच्या पुत्रामध्ये जर फुकट सुवार्थ सांगायचा गुण होता, तर मग आमच्यामध्ये तो का नाही? का नाही? या ठिकाणी तो सांगत आहे, तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हाला सांगितली. हे मी पाप केलं काय? पौल म्हणतो बाबा हे मी पाप केलं का काय? तुम्हाला फुकट सांगतोय. हे बाकीचे 97-98% लोक फुकट इकत सांगत आहेत, पैसे घेऊन सांगत आहेत. अर्पण दान दशमोन देणगी वर्गण्या पावत्या पावड्या जे काय असेल नसेल ते सगळं काय फाडून मोकळे. अहो एवढं सगळे झाले हो, त्या ज्या हिशोबाच्या पावत्याच्या ज्या डायऱ्या असतात त्या डायऱ्या सुद्धा फाडून मोकळे करतात. नाही तर हटकोड काढी लावतात, म्हणते ते जळाले, सगळं डॉक्युमेंट जळालं, आता काही हिशोब देता येणार नाही. असे महाभाग आहे. मग प्रभू येशूचा तो सेवक त्या ठिकाणी म्हणत आहे की मी विनामूल्य तुम्हाला सांगितले, हे मी पाप केले काय? जर पौलाने पाप केलं ना, तर प्रभू येशू ख्रिस्ताने कितीतरी 1000 पटीने पाप केलं. मग कारण पौलाने जर सुवार्थ सांगत असताना पैशाच्या लोभापोटी जर सेवा केली नाही ना, तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने देखील पैशाच्या भूमिकेने किंवा पैसे जमवण्यासाठी सुवार्थ सांगितली नाही. मग तुम्ही जर त्यालाही म्हणतात हा कुठून आलता, हा कुठून आलता, तो कुठून आलता? अहो देवाच्या वचनात सत्याकडे ज्यावेळेस सत्य येतं ना, हे फार कडू लागतं. सत्य ज्यावेळेस उघडत ना, हे फार अंतकरणाला झेदून पेदून राहतं. सत्य ज्यावेळेस जातं ना, त्यावेळेस तळपायची आग मस्तकाला जाती. पण कुणाच्या? जे सत्यामध्ये कधी आलेच नाही. आणि सत्य सांगितल्यामुळे ज्यांना मिरच्या झोंबत्यात, सत्य सांगितल्यामुळे ज्यांची नागवणूक होती, सत्य सांगितल्यामुळे लोक त्यांच्या मंडळीतून निघतात, सत्य सांगितल्यामुळे दानपात्राला हात आखडतो, सत्य सांगितल्यामुळे लोक लगेच धनाधन पालक साहेबांना, याजक साहेबांना, पास्टर साहेबांना, फादर साहेबांना, कारभारी साहेबांना डायरेक्ट वचन दाखवायला सुरुवात करतात. ही चुकी याजक वर्गाची आहे. कारण याजक वर्गाने सुरुवातीला स्पष्टरित्या सांगितलं पाहिजे, याजक वर्गाचा हा अधिकार आहे. फादर साहेबांचा किंवा कॉर्डिनेटर साहेबांचा, पालक साहेबांचा, जेवढे काही देवाचे साहेब आहेत. आता लोक देवावर साहेब व्हायला लागले. साहेब साहेब करून यांना इतके मोठे साहेब झाले ना, आता तर नवीन फॅड निघले. उठून सुटून कुणी आला का देवाचा अभिषिक्त सेवक, बस खूप अभिषिक्त. काही येत नाही, बोंब पाडता येत नाही, त्याला नीट वचन सापडत नाही तरी अभिषिक्त. त्याच्या प्रार्थनेमध्ये भूत घुमत येत, अभिषिक्त. आणि त्याच्या प्रार्थनेमध्ये भूत अन्य भाषा बोलतात, अभिषिक्त. तो त्यालाही म्हणतो टेकिट फायर आणि यालाही म्हणतो टेकिट फायर. भूताचा आत्म्यावालाही पडतो ना, ज्यांना पवित्र आत्मा ऑलरेडी असतो ना, तोही पडतो. प्रश्न पडला तर नेमकं हे कोणत्या प्रकारचा साहेब आहे? म्हणून या ठिकाणी तो म्हणताय तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपल्याला लीन करून देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हाला सांगितली. हे मी पाप केले काय? मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळीपासून वेतन घेऊन त्यांना लुटलंय का? सांगा मला. असं पौल म्हणत आहे की मी या अख्ख्या आशिया खंडामध्ये जेवढ्या काही फेऱ्या मारल्या, एकाही सेवकाची, एकाही जो काही देवाचा शिष्य होता, जो काही सुवार्थिक होता, जो काही याजक होता, अख्ख्या कुणाचीच एवढी डेअरिंग झाली नाही, एवढी पायपीट झाली नाही, एवढं त्यांनी सेवा केली नाही जितकी पौलाने केली. अख्ख्या आशिया खंडाला 2-2.5 वेळेस चक्कर मारल्या त्यांनी. त्याच्यातले बरेचसे भाग आहेत, त्या सर्व भागामध्ये त्यांनी देवाची सेवा केली. मग तो या ठिकाणी म्हणत आहे मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळीपासून वेतन घेऊन त्यांना लुटले का? आणि मी तुम्हाजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही.
कारण मासूद येऊन आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली आणि कोणत्याही प्रकारे तुम्हावर माझा भार पडू नये म्हणून मी आपलो व जपे नाही जपलो मी उणीवच पडू दिली नाही. जी गोष्टीची मला गरज पडती ना तो पौल सरळ सरळ तंबू विणायचं काम करायचा, तो कातड्याचं काम करायचा. त्याला काही लय उणीव पडली ना तो सरळ 2-4 तंबू इकित असन त्याच्यावर उपजीविका करायचा बिंदास. तो लाजत नव्हता, भजत नव्हता, काही नव्हता. आम्हाला खुर्चीवरून उठता येत नाही, आमच्या हाताखाली नोकर चाकर. आता तर याजक साहेबांचा तर लय मोठा रुबाब. अहो जेव्हा त्या तुटक्या मुटक्या गाडीवर येत होते ना आमच्या समोर, आम्ही स्वतः पाहिलंय काही याजक लोकांना तुटके मुटके गाड्या, लाज वाटण अशा गाड्या, मध्येच बंद पाडणाऱ्या गाड्या. पण आज फॉर्च्युनर पासून आमच्या पुढून फुर्रक्याच निघून जातील, तसेच फुर्र आज लोकात जातील, रिटर्न येणार नाही. गाड्या जेवढ्या भारी भारी फास्ट येत नाही इतक्या स्पीडच्या. आणि आमच्या त्या काळची पण जी गाडी होती ना आजही परमेश्वरच्या गौरवासाठी तीच गाडी आहे. आणि त्या काळची जी सुवार्थ ती आजच आहे. आणि त्या काळचं जसं परमेश्वरामध्ये समर्पण आहे ना ते आज देखील आहे. बदल काहीच नाही झाला. याला म्हणतात सुवार्ता, नाही तर फुर्र. या ठिकाणी ख्रिस्ताचं सत्य माझ्या ठाई आहे. मी अभिमानाने सांगला असं प्रत्येक सेवकाने म्हटलं पाहिजे, ख्रिस्ताचं सत्य माझ्या ठाई आहे. अर्पण दान दशमौन देणगी याबद्दल मला कधीही विचारा, हे सत्य माझ्याजवळ आहे. आता काय सत्य सांगणार आहे बाबा, आता काय काय ठिकाणी खर्च केलाय, कुठं कुठं केलाय, आता त्याची हिस्ट सांगायची म्हणलं मार खायचीच काम होते ना. पुढे लिहित आहे, ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठाई आहे आणि मी सांगतो मी माझ्या ह्या अभिमानाचा अख्या पांतात प्रतिबंध होणार नाही. अभिमान, अहो सेवकाला अभिमानच नाही राहिला. खोटे अभिमान फक्त या म्हणावं पुढं, जे फक्त याच्यावर जागतात आणि म्हणतात आम्ही देवाची सेवा करतो, देवाची सुवार्ता सांगतो. अजून काही लोकांना माहित नाही सुवार्ता कुठं सांगताय. आमच्याकडे काय एक शेवटचे 2-3 मिनिटं माझ्याकडे राहिलेले आहेत. मला असं वाटतं की परमेश्वरच्या गौरवासाठी आपण पुढच्या भागामध्ये काही गोष्टी पाहणार आहोत. आपण भाग 14 मध्ये शिकणार आहोत. आणि एक छोटंसं उदाहरण तुम्हाला 15 मध्ये आम्ही एक शेवटचा भाग 15व्या मध्ये देखील आम्ही, कारण 2-4 रेफरन्स बाकी आहेत, तर 15 मध्ये देखील आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. माझ्या समोर गेल्या साधारणतः 18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या समोर ज्या पालकांची दीक्षा झाली, माझ्या समोर त्या पालखी दीक्षेला मी सुद्धा त्यांच्यावर आशीर्वाद द्यायला लांबून मागं होतो. मी नाही पुढे गेलो. आणि त्या पालक साहेबांनी सांगितलं, मी परमेश्वराचा धन्यवाद करतो, उपास प्रार्थना केली आणि मी प्रभूला म्हणलं, प्रभू मला तुझा सेवक बनव, मला पास्टर साहेब बनव, मला अभिषिक्त बनव, मला जगा मिळू दे, मला सर्टिफिकेट मिळू दे, मला कुठल्या तरी संस्थेतून असं एक स्थान मिळू दे जे कोणी लोकांना समजेल की मी पालक बनलोय. आणि मग त्यांनी मनोगत सांगितलं की मी खास विशिष्ट करून माझी सेवा मी त्या नंग्या पुंग्या लोकांमध्ये, ज्या डोंगर दऱ्यामध्ये राहतात, जे तिकडे लांब भटकतात, जे आदिवासी लोक आहेत, आदिवासी भागात परमेश्वराने माझं पाचन केले आणि त्याच लोकांसाठी आज मी प्रभू येशूचा सेवक पण स्वीकारित आहोत. 18 वर्ष झाले नगर सोडलं नाही. 18 वर्ष झाले नगर सिटी का तो कोणता भाग आहे असा अजून नगर सोडलं नाही. बोला माझं पाचरण मला परमेश्वरामध्ये त्या भागासाठी झालेलं आहे. आणि त्याच भागासाठी मी आता सर्व याजकासमोर, बिशप साहेबासमोर आणि जमलेल्या बिलिवर्स भावा बहिणी समोर मी वचन देतो की माझा त्यासाठी तिकडे निवडावं. दीक्षा घेतली, मस्त बाकी सेटलमेंट झाले. ओके, धन्यवाद, प्रेज द लॉर्ड. शेवटच्या काळामध्ये आज किती फॉर्मला जरी सेवा असली ना, तुम्ही देवाशी लबाडी करत आहात. म्हणून आम्ही पवित्र शास्त्रामध्ये गेल्या 14 भागामध्ये शिकलो की अर्पण देताना लबाडी करू नये, दान देताना लबाडी करू नये, दशमांश देताना लबाडी करू नये, देणगी देताना लबाडी करू नये, वर्गणीच्या पावत्या पाडताना देताना लबाडी करू नये, परमेश्वराला जे काही तुम्ही आश्वासन देताना त्याच्याविषयी लबाडी करू नये. म्हणून तुमचं उत्तर होय तर होय असावं, नाही तर नाही असावं. परंतु एकदा गेलेला जो शब्द आहे ना तो परत रिटर्न येत नाही. आणि परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान महिमा सन्मान आदर देईल. पुन्हा एक वार लाईव्ह फेसबुक मध्ये आलेल्या सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील ज्यांनी आज मला लाईव्ह या ठिकाणी पाहिलं, जे यानंतर पाहतील, जे या कार्यक्रमाला शेअरिंग करत आहेत किंवा तो कार्यक्रम पुढे अनेक लोकांना सत्य समजण्यासाठी पांगवत आहे, त्या प्रत्येकाचं मी हार्दिक स्वागत करतो. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. परम थोर दयाळू देव बापा, जशी अवतशी तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी प्रार्थना विनंती करतो. आतापर्यंत चालवलंस, राखलंस, तुझे आभार मानतो. गेल्या 14 भागामध्ये तू आम्हाला सांभाळ
बळस वचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं. आणखीन होणारा जो 15वा भाग आहे, प्रभू येशूच्या नावात आशीर्वादाचं कारण बनव. त्याद्वारे भूतलावर अनेक प्रकारे तुझ्या वचनाचं पालन करण्यासाठी सहाय्य मार्गदर्शन कर. या समोर मी प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमच्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर डिपार्टमेंट, नर्सेस, सर्व प्रकारच्या सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, सर्व सामान्य लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या समाला असणारी सर्व अंधकाराची सत्ता, सर्व विधर्मी दैवताची ताकद, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये असणाऱ्या आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, सर्व आर्थिक परिस्थिती प्रभू येशूच्या नावात दूर कर आणि तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. प्रत्येक लोकांनी सत्याकडे समर्पित व्हावं, प्रत्येक लोकांनी परमेश्वरच्या मंदिरामध्ये भांडरामध्ये टाकावं आणि प्रत्येक याचकाची त्यांनी काळजी घ्यावी अशी देखील तू कृपा कर. सर्व आदर गौरव सन्मान तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पिता तू होई. आमीन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू.